12 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. लगबग रात्रीचे 11 वाजलेले असतील. विनय नावाचा एक 26 वर्षाचा तरुण, पुण्यामध्ये राहणारा हा तरुण नवले पुलाखालून त्याच्या घरी चाललेला होता. त्यावेळेलाच तो बघतो की त्या पुलाखाली एक 24-25 वर्षाची तरुण पोरगी, दिसायला एकदम सुंदर असलेली, सुडोल शरीर, छाती एकदम परफेक्ट, तिची कमरेचा बांधा एकदम परफेक्ट, दिसायला कलर गोरा. तो त्या पोरीपाशी जातो. ती तिथं उभा राहिलेली पोरगी होती. येणाऱ्या जाणाऱ्याला इशारा करत होती. शीतल नावाची ही पोरगी. ज्यावेळेला विनय तिच्यापाशी जातो आणि तिला विचारतो की तुम्ही इथं काय करताय. शीतल म्हणते की तुला काय करायचं आहे, जे करायचं असेल पैसे देऊन करायचं, नसेल तर इथून फुटायचं. आता या विनयला ज्या वेळेला शीतल अशी म्हणते त्यावेळेला त्याच्या मनात पण इच्छा जागी होते तिच्यासोबत ते करायची. त्यावेळेला तो म्हणतो की किती रेट आहे. ती म्हणली 10,000 रुपये एका रात्रीचा. विनय तिला म्हणतो की 10,000 रुपये, अरे 10,000 रुपयेमध्ये तर 10-20 पोरी येतील. असं काय आहे तुझ्यामध्ये जे की मी तुला 10,000 रुपये देईल. शीतल म्हणते की विषय असा आहे ना, माझ्या शरीराकडे बघ, माझं पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदा करताना निघेल रक्त, त्यावेळेला तुला समजेल. अशी कधी तुला भेटेल का मला सांग. आता या विनयला जरा बरं वाटतं. तो म्हणतो ठीक आहे, पण माझं एक अट आहे, तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल. शीतल त्याला म्हणते तुझ्या घरी येड लागलं का, तुझ्या घरी माणसं असतील. विनय त्याला म्हणतो की नाही, माझ्या घरी अजिबात कोणी नाही, बाहेर गेलेत सगळे. जर येत असशील गाडीवर बस, तुला 10,000 रुपये देतो. आणि तिथं गेल्यानंतर जर तुम्हाला खुश केलं, जसं मला पाहिजे तसं दिलं, तर तुला अजून 10,000 रुपयेपेक्षा जास्त रुपये मिळतील. शीतल हे ऐकून त्याच्या गाडीवरती बसते. आता हा विनय गाडी त्याच्या घराकडे घेऊन जातो. त्याच्या घरी त्याचा एक मित्र राहत होता. त्याला फोन करून सांगतो की आज मी यायला लागलोय, अशी अशी गोष्ट आहे. आता त्याचा मित्र त्या ठिकाणी तयारी करून बसला. त्याने विचार केला होता की आज दोघं चांगल्या प्रकारे हिची घेऊ, एक जण पुढून एक जण मागून. त्याने पूर्ण विचार केला होता, अश्लील व्हिडिओ वगैरे बघितले होते, कशी पोझिशन घ्यायची, काय घ्यायची, सगळं त्याच्या डोक्यात चालू होतं. थोड्याच वेळानंतर विनय त्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या मित्राने गेट उघडलं. विनय आणि ही शीतल त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथं जाऊन उभं राहिली. शीतल म्हणली कर चालू. विनय म्हणला वेळ लागलाय का, तुला पूर्ण रात्रीसाठी आणलंय आणि तू मला एका मिनिटात खाली करून लगेच पाठीमाघारी निघायच्या विचारात आहे काय. ओके, या इथं माझं रूम आहे, बस तिथं जरा थोडी वेळ, मी बाहेरून आंघोळ करून आलो, तुला करायची आहे का. ती म्हणली नाही, मी केली आंघोळ. म्हणला बस जेवण वगैरे आणून देतो. त्याने जेवण मागवलं, जेवण दिलं तिला, जेवण केलं तिनं. तोपर्यंत हा आंघोळ करून त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी यायच्या अगोदर त्याचा मित्र म्हणतो कसा विनयला, तुझं झाल्यानंतर मी ठोकणार आहे, मी तिला 2-3 तास ठोकणार आहे. विनय म्हणलं ठीक आहे, आधी मला तर जाऊ दे तिथं. त्या ठिकाणी विनय गेला रूममध्ये आणि तिच्याकडे शरीराकडे बघत होता. शरीर जसं मी तुम्हाला सांगितलं, दिसायला एक नंबर. तिच्या शरीराकडेच बघत राहिला आणि तिला म्हणतो की आता थोड्या वेळापूर्वी तू तर म्हणत होती माझं पहिल्यांदा आहे, आणि असं का म्हणाली, मला नाही वाटत की तुझं पहिल्यांदा आहे. शीतल म्हणली तुला केल्यानंतर समजेलच, ज्या वेळेला रक्त येईल त्यावेळेला. तो म्हणला की जर तुझं पहिल्यांदा आहे तर तू अशी का करते, कशा पाय करते, तुझं एवढं सुंदर शरीर. कारण मी असे कधी बाया बघितल्याच नाही, त्या असतेत जाड, बुटकी, काळी, कशा पण येतात पैशावरती, पण तू अशी दिसायला सुंदर असलेली अशी का करते. शीतलने तिला सांगा चालू केलं. विषय असा आहे की हा माझा धंदा नाही, माझा बाप दारू पितो, माझी घरची परिस्थिती गरीब आहे, मला शिक्षणासाठी पैसे लागतात आणि खास करून माझी आई आजारी आहे, त्यामुळे मला त्याच्या उपचारासाठी पैसे लागायचे. या धंद्यामध्ये जास्त पैसे आहेत म्हणून मी हे केलं. आणि नेमकं आज पहिल्यांदा तूच आला त्या ठिकाणी. आता विनयला थोडं वाईट वाटतं. ती सांगताना रडत होती शीतल. तो म्हणतो की ठीक आहे, मी पाणी घेऊन आलो तुझ्यासाठी. विनय त्या ठिकाणाहून बाहेर पडला. त्याच्या मित्रापाशी जाऊन तो सांगायला लागला की असं असं घडलंय. तू याचा मित्र म्हणतो यारे प्रत्येक पोरगी अशीच म्हणत असते, नको तिच्यावरती विश्वास ठेवू. पण विनय म्हणला की नाही, मला तिच्यावरती विश्वास बसतो तिच्या चेहऱ्याकडे बघून. आपण एकदा काय आहे खरं सत्य परिस्थिती बघू स्वतःच्या डोळ्याने. असं म्हणून तो येऊन तिला पाणी देतो. तिला म्हणतो ठीक आहे, मी तुझ्यासोबत एक करत नाही,
पण एवढं आहे की तू जर खरी परिस्थिती असेल तुझी ही, तर मी तुझी नक्कीच मदत करेन. त्याच्या रूममध्ये लॉकरमध्ये पडलेले 1,00,000 रुपये काढून शीतलच्या हातात टेकवतो आणि म्हणतो चल हॉस्पिटलमध्ये. विनय, त्याचा मित्र आणि शीतल गाडीवरती बसून हॉस्पिटलमध्ये जातात. त्या ठिकाणी जाऊन बघतात तर काय, या शीतलची आई खरंच तिथं ICUमध्ये बसलेली होती. तोंडाला मास्क लावलेलं होतं. ती शीतलला ज्या वेळेला बघते त्यावेळेला म्हणते की कुठे गेलती एवढी वेळ, काय झाला विषय, एवढं कोण आहे तुझ्यासोबत. विनय आणि त्याच्या मित्राला आता खरंच विश्वास बसला होता. विनय डॉक्टरपाशी जातो आणि पूर्ण गोष्ट विचारतो. त्याने सांगितलं की थोडाफार खर्च येईल, ऑपरेशन करावं लागेल. विनय लगेच चेक काढून डॉक्टरला देतो आणि म्हणतो ऑपरेशन चालू करा, जे काय खर्च असेल ती मी देतो. त्यावेळेला तर त्याने खर्च भरला. आता या शीतलला भारी वाटलं. शीतल म्हणली तुझं उपकार कसं फेडू आता, तुला ज्या वेळेला जे पाहिजे ते मला माग, मी तुला कसं पण देईल, आडवं उभं, तोंडात मागं पुढे, तू जसं म्हणशील तसं देईल. विनय म्हणला आधी तुझी आई तर नीट होती बघू मग. आता विनय आणि त्याचा मित्र त्या ठिकाणाहून निघून गेले. जाताना तिला मोबाईल नंबर दिला. म्हणले की ज्या वेळेला गरज पडेल आणि ज्या वेळेला तुझी आई नीट होईल त्यावेळेला फोन कर. विनय घरी गेला होता पण त्याच्या मनामध्ये धाकधूक होती. त्याच्या मनामध्ये काहीतरी चिंता राहिली होती, जी की त्याला शीतलबद्दल जाणवत होती. त्याला वाटायचं की शीतलसोबत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे होतं, पण ते करू शकला नाही. काही दिवसानंतर त्याला शीतलचा फोन येतो. म्हणतो की आई माझी नीट झाली, आम्ही घरी आलोय. पण घरी आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी भाड्यानं राहत होतो त्या व्यक्तीनं आम्हाला काढून टाकलंय. आता हा विनय शीतलला म्हणतो की एक काम कर, तू, तुझी आई आणि तुझा बाप तुमची बॅग भरा, आमच्या घरी या, माझा एवढा मोठा बंगला आहे, या ठिकाणी राहू लागा, काम करा, तिथंच राहा. हे तिघं तसंच करतात. त्या ठिकाणी येऊन राहू लागतात, त्याचं काम करू लागतात. काही काळ गेल्यानंतर हा विनय एक दिवशी बसलेला होता. त्यावेळेला त्याची आई तिथे येते आणि म्हणते की तुमचे आम्ही उपकार कसे फेडू, आता काय करू. त्यावेळेला विनय तिला म्हणतो की उपकार फेडायची काय गरज नाही, मी तर एक फर्ज केला, पण एक करू शकता. तुमची मुलगी शीतल मला लय आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. विनय ज्या वेळेला असं म्हणतो त्यावेळेला त्याची आई त्या शीतलची विचारात पडते. काही वेळानंतर होकार देते. आता या शीतल आणि विनयचं लग्न झालं. लग्नानंतर या दोघांनी सुहागरात मनवली. दोघंही खुश झाले. शीतलनेही कधी केलं नव्हतं, विनयनेही कधी केलं नव्हतं. दोघं आनंदी झाले. म्हणजे काही दिवसापूर्वी 10,000 रुपये देऊन करणारा हा विनय आज त्याला लाईफ टाईम फ्रीमध्ये करायला भेटलं शीतलसोबत, एक सुंदर पोरीसोबत. ते म्हणतात ना की चांगलं कर्म केलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. अशीच काहीशी घटना घडली शीतल आणि विनय यांच्यासोबत. तर मित्रांनो, यांचं तर आयुष्य आता सुखी चालू आहे.